8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतो, फुले दिली जातात, स्टेटस ठेवलं जातं, नारी शक्तीला सलाम। परंतु प्रश्न आहे, हा सलाम शब्दांना आहे की तिच्या निर्णय क्षमतेला? आज म्हटलं जातं की स्त्रिया खूप पुढे गेल्या। हो, ती पुढे गेली, ती डॉक्टर झाली, ती इंजिनियर झाली, ती पोलीस अधिकारी झाली। आज आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू आहेत। त्याचप्रमाणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या पदावर निर्मला सीतारमण आहेत। आपल्या राजकारणात अनेक स्त्रिया ह्या सक्रिय आहेत, जसं की प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, रक्षा खडसे, अशा अनेक स्त्रिया। परंतु या अपवाद का? सर्वत्र चित्र असं का नाही? तर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत, नगरपालिका आणि काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, तर त्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने महिला ह्या निवडून आल्या। आरक्षणामुळे त्यांना पद मिळालं, संधी मिळाली, खुर्ची मिळाली। परंतु वास्तव काय आहे? तर वास्तव असं आहे की बऱ्याच ठिकाणी 90% कारभार हा त्यांचे पती सांभाळतात। ती निवडून येते, पण निर्णय तिचा पती घेतो। ती सही करते, परंतु फाईल तो वाचतो। तिला मीटिंगला बोलवलं जातं, परंतु बोलतो तो। आज अनेक ग्रामपंचायतींमध्ये जर 9 सदस्यांपैकी जर 6 महिला सदस्य निवडून येत असतील, तर बहुमत तिचं, तर मग निर्णय कोणाचा? जर संख्या तिची असेल, तर सत्ता त्याची का? आज जर 6-7 महिला सदस्य असतील, परंतु मग त्या एकत्र येतात का? एकत्र बसून त्या अभ्यास करतात का की निर्णय कोण घेणार? समस्या ही बहुमताची नाही, तर समस्या ही निर्णयांची, नेतृत्व स्वीकारण्याची आहे। नेतृत्व म्हणजे फक्त खुर्ची नाही, तर नेतृत्व म्हणजे निर्णय घेण्याची हिंमत, चुकीच्या जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि लोकांसमोर ठामपणे उभं राहण्याची ताकद। महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त आरक्षण नाही, तर नेतृत्वाची जाणीव होय। आजही आपल्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती ही खोलवर रुजलेली आहे। आज शेकडो वर्षांपूर्वी महिलांना ठामपणे शिकवलं गेलं की निर्णय पतीच घेतो आणि पत्नी ही फक्त हो म्हणते, आणि तिची ही हो म्हणण्याची मानसिकता ही इतकी खोलवर रुजलेली आहे की तिलाही वाटू लागतं की त्यांचंच बरोबर आहे, त्यांनाच सगळं कळतं, त्यांनाच सगळं बघू दे, आणि हीच खरी समस्या आहे। बहुमत असूनही सत्ता नसणे हीच खरी मानसिक गुलामगिरी आहे। कागदावर तिची सत्ता आहे, परंतु प्रत्यक्षात तिच्या खुर्ची मागे उभा असतो तो तिचा सरपंच पती। समस्या ही अधिकारांची नाही, तर समस्या ही नेतृत्व विकसित न होण्याची आहे। आज आपल्या समाजाने महिलांना कष्ट शिकवले, त्याग शिकवला, सहनशीलता शिकवली, परंतु नेतृत्व शिकवलं का? आज घरी राहणाऱ्या महिला ह्या घरात शेकडो निर्णय घेतात, परंतु त्यांना नेता म्हटलं जातं का? आज म्हटलं जातं की स्त्रियांनी पुढे चला, परंतु जर स्त्री पुढे जात असेल तर लगेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो। आज जर एखादी स्त्री तिच्या टॅलेंटवर काही करू पाहत असेल, तर लगेच शंका कुशंका उपस्थित केल्या जातात की ती कोणाच्या तरी सांगण्यावरून करत असेल, तिला कोणाचा तरी सपोर्ट असेल। म्हणून आज आपण स्वतः एक कटू प्रश्न विचारूया की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा मत्सर का करते? एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची प्रगती खटकते का? खरं तर स्त्रिया ह्या एकमेकांची ताकद असू शकतात। ग्रामपंचायतीत, नगरपालिकेत जर स्त्रिया, महिला सदस्यांची संख्या जर मोठ्या प्रमाणावर असेल, परंतु त्या जर एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या, तर निर्णय कोण घेईल? परंतु त्याच जर एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, तर नेतृत्व त्यांच्या हातात येईल। महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त पुरुषांविरुद्ध लढा नाही, तर महिला सक्षमीकरण म्हणजे असुरक्षितता, मत्सर आणि विभागणी याच्या विरुद्ध लढा आहे। एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची टिंगल करणार नाही, तर तिचा हात धरून तिला उभं करेल, तोच दिवस खरा महिला दिवस असेल। आता आपण थोडं आपल्या इतिहासात डोकावूया। आता आपल्या जिजामाता यांनी शिवरायांना घडवले, त्याचप्रमाणे त्यांनी दूरदृष्टी दिली, आपल्या राज्यकारभाराची बीजं रोवली। त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाईंनी वयाच्या 23व्या वर्षी साम्राज्याला आव्हान दिलं। ताराबाई यांनी औरंगजेब समोर न डगमगता आपलं मराठा साम्राज्य टिकवलं। अहिल्यादेवी होळकर यांनी सुज्ञ आणि न्यायी लोकाभिमुख राज्यकारभार कसा असतो ते दाखवलं। यांच्याजवळ कोणत्याच प्रकारचं
आरक्षण नव्हतं किंवा कोटा नव्हता, तर यांच्यामध्ये निर्णय क्षमता होती आणि धैर्य होतं. आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाईंजवळ कोणत्याच प्रकारचं पद नव्हतं, परंतु तरी देखील त्यांनी शिक्षणाची दारं उघडली. समाजाच्या शिव्या, दगड, शेण खाऊन सहन करून त्या मागे हटल्या नाहीत. आणि हाच खरा सक्षमीकरणाचा अर्थ आहे. पद नसतानाही परिवर्तन घडवणं. आणि आज तुमच्याजवळ जर पद आहे तरी तुम्ही गप्प का? आजही अनेक महिला ह्या राजकारणामध्ये सक्षमपणे उभ्या आहेत, देश पातळीवरही आणि राज्य पातळीवरही. त्या सक्षमपणे काम करत आहेत, निर्णय घेत आहेत. परंतु त्या अपवाद का आहेत? कारण आजही गाव पातळीवर, नगरपालिकेत, जिल्हा परिषदेत महिलांना पद दिलं जातं, परंतु त्यांना सत्ता दिली जात नाही. 8 मार्चला त्यांच्या हातात फुलं दिली जातात, परंतु त्यांच्या हातात फाईल द्यायला घाबरतात. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आरक्षण नाही, फक्त निवडून येणं नाही, तर तिचं नेतृत्व स्वीकारणं, तिचं निर्णयांचा सन्मान करणं, तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं, तिला बोलू देणं. बहिणींनो, आज तुम्हाला संधी आहे, परंतु तुम्हीच जर निर्णय घेणार नसाल तर तुमच्या पुढच्या पिढीतील मुलगी देखील फक्त नावापुरताच किंवा नामधारी सरपंच किंवा नगरसेविका असेल. आणि समाजाला एक प्रश्न, तुम्ही खरंच महिला दिवस साजरा करताय का? की महिला नावाचा बोर्ड लावून पुरुष सत्तेचा कारभार चालवतात? जर सत्ता तिची असेल तर निर्णयही तिचाच असला पाहिजे, आणि जर खुर्ची तिची असेल तर आवाजही तिचाच असला पाहिजे. थँक्यू.